नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर शिपाई हमाल फरश पदासाठी जो पेपर होता त्याचे प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न 30 होते आणि 30 गुण होते आणि 30 मिनिट होते. तर 26 तारखेला झाला काल पेपर हा आणि सेट आहे डी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आहे. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, सेल्युलर जेल कुठे आहे? ऑप्शन आहेत ए दादर, नगर हवेली, बी चंदीगड, सी दमन, डी पोर्ट ब्लेअर. तर सेल्युलर जेल कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर येथे सेल्युलर जेल आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 होता, पंजाबमधील शीख राज्यांचा संस्थापक कोण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, रणजित सिंग. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? या प्रश्नाचं उत्तर याने राज्यपाल दिलेले आहे, पण या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे, विधानसभा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभेस जबाबदार असतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? तर ऑप्शन आहेत ए पुणे, बी वडाळा, सी नाशिक, डी ठाणे. तर महाराष्ट्रातील खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, वडाळा. वडाळा येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताचा पहिला अवकाशवीर कोण आहे? भारताचा विचारला आहे, तर यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, राकेश शर्मा. राकेश शर्मा हे भारताचा पहिला अवकाशवीर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 आहे, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? वाळवंटातील जहाज. तर ऑप्शन होते ए पेंग्विन, बी रेनडियर, सी उंट, डी कॅरिबू. तर वाळवंटातील जहाज हे उंट या प्राण्याला म्हणले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक, तर भारताची राष्ट्रीय भाषा विचारलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, हिंदी. भारताची राष्ट्रीय भाषा हा दर्जा कोणत्याच भाषेला दिलेला नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, कारण यापैकी नाही असं दिलेलं नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, हिंदी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रेड क्लिफ लाईन. ही भारत पाकिस्तान या देशादरम्यानची सीमारेषा आहे. तिहाड जेल कोणत्या शहरात आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, दिल्ली. दिल्ली येथे तिहाड जेल आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 11 आहे, झारखंडची राजधानी कोणती? झारखंडची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, रांची. रांची ही झारखंडची राजधानी आहे. रायपूर ही छत्तीसगडची आहे. डेहराडून ही उत्तराखंडची आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12 आहे, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कुणी केले? चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कुणी केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये चले जाव आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 13 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष आहे? सर्वोच्च न्यायालयातील विचारलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 65 वर्ष. 65 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय आहे. 62 वर्ष हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन होते ए भारत, बी ब्राझील, सी चीन, डी जपान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, ब्राझील. ब्राझील हे जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15 आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बी, नाईल. नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी तिरुवनंतपुरम. तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्लीमध्ये आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, दिल्ली.
प्रश्न क्रमांक 17 आहे, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, महानदी. महानदीवर हिराकुंड धरण आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, नर्मदा. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. तर या प्रश्नाचं सी उत्तर आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? सर्वोच्च न्यायालयातील विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, 34. 34 ही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? हा प्रश्न भरपूर मुलांना कन्फ्युजन झालेला आहे. तर काही जणांनी याचे उत्तर माउंट एव्हरेस्ट पण केलेले आहे. तर त्याने प्रश्न विचारलेला आहे, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर. भारतातील विचारलेलं आहे, जगातील विचारलेलं नाही. जगातील जर विचारले असते तर त्या प्रश्नाचं उत्तर माउंट एव्हरेस्ट आले असते, पण त्याने भारतातील विचारल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर K2 हे होईल. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरतळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए, त्रिपुरा. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाने विचारलेलं आहे. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, राजस्थान. राजस्थान हे उत्तर योग्य उत्तर आहे. जर लोकसंख्येने जर विचारले असते तर ऑप्शन नंबर डी, उत्तर प्रदेश राज्य आले असते. तर त्यांनी क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए, राजस्थान. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? भरपूर जणाला हा प्रश्न कन्फ्युजन झालेला आहे, कारण काही लोकांनी त्यांचे उत्तर चेरापुंजी हे दिलेलं आहे, पण याचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी, मावसिनराम आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठे आहे? तर मावसिनराम हे ठिकाण आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 24 आहे, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, कर्नाटक. कर्नाटक येथे चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतीय संविधानानुसार डॅश सार्वभौम आहे? भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, भारतीय जनता. भारतीय जनता ही भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 26 आहे, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन होते तुमचे ए, कर्नाटक, बी, तामिळनाडू, सी, उत्तरांचल, डी, गुजरात. तर सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण गुजरातमध्ये आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 27 आहे आणि खूप सोपा प्रश्न होता हा. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते? ऑप्शन आहेत, ए, कृष्णदेवराय, बी, अकबर, सी, छत्रपती शिवाजी महाराज, डी, टिपू सुलतान. तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणा शासनकाळात होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होते. प्रश्न क्रमांक 28, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला? हा प्रश्न भरपूर जण म्हणतात की चुकीचा आहे, कारण या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल सेवाग्राम. पण सेवाग्राम हे वर्धा जिल्ह्यात आहे, त्याच्यामुळे वर्धा बी आहे आणि सेवाग्राम पण आहे. तर या प्रश्न उत्तर सध्या कन्फ्युजन आहे, जोपर्यंत आन्सर की येत नाही. त्याच्यामुळे सध्याचा आपण तोपर्यंत ए मानूया. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 29 आहे, पंचमंडी व चिखलदरा ही थंड हवेच्या ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहेत? तर ही सातपुडा या पर्वतावर आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, पंचमंडी व चिखलदरा ही थंड हवेच्या ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहेत? तर ही सातपुडा पर्वतावर आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न 30 आहे आणि शेवटचा आहे, ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? ही राजकीय राजधानी विचारल्यामुळे काही जणांनी याचे उत्तर सिडनी हे उत्तर मारलेलं आहे, पण या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, कॅनबेरा. कॅनबेरा ही राजकीय राजधानी आहे ऑस्ट्रेलियाची. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. तर तुमचे 30पैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि कोणत्या जर प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.